श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. कित्येक वेळा आपल्याच घरातला व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो. कित्येक वेळा आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो, ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो, तोच व्यक्ती आपला विश्वासघात करतो. ज्याला आपण आपले मित्र मानतो, पुढे तेच आपल्याशी शत्रुत्वाने वागतात. बघा, तुम्ही अनुभव घेतला असेल किंवा रोज तुम्हाला ते सहन करावं लागत असेल. एखादी नवीन वस्तू आपण घरामध्ये घेतली किंवा एखादा घरामध्ये छान कार्यक्रम केला की त्यानंतर घराला नजर लागते. बऱ्याच वेळा अमावस्येला, पौर्णिमेला घराच्या समोर उतारे केले जातात. कित्येक वेळा करणीबाधा केली जाते. घरामध्ये छान सगळं सुरू असताना घरात आजारपण येतं, घरामध्ये क्लेश व्हायला लागतात. आपल्याला समजतं कुणीतरी काहीतरी केलंय, कुणीतरी माझा शत्रू आहे, कुणीतरी माझं वाईट करतंय. आपल्याला बऱ्याच वेळा आपला शत्रू माहिती असतो, कित्येक वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती नसतो. बघा, तुमचा कुठलाही शत्रू असेल, जो तुम्हाला त्रास देत असेल, तुम्हाला टार्गेट करत असेल, अपमानित करत असेल, नजरबाधा लावत असेल, काहीही करत असेल, त्या शत्रूला तुम्हाला तुमच्यापासून दूर करायचं असेल, तुमच्यापासून लांब ठेवायचं असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे 2 उपाय सांगणार आहे. यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला तर कितीही मोठा शत्रू असेल तो नमता होईल. कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तो कुठेतरी शांत होईल. जो व्यक्ती सतत तुम्हाला रडवत होता, चिडवत होता, तो व्यक्ती पूर्णतः सुधारेल. बघा, आता मी तुम्हाला जे 2 उपाय सांगते त्यातला जो पहिला उपाय आहे, हा उपाय तुम्हाला कुठल्याही शनिवारी करायचा आहे. आठवड्यातील कुठलाही एक शनिवार घ्या. या शनिवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून किंवा मार्केटमधून एक लिंबू खरेदी करायचा आहे. तुम्ही आधीच लिंबू आणून ठेवलेला आहे नाही चालणार. तुम्हाला शनिवारच्याच दिवशी बाजारातून एक कोरं करकरीत लिंबू खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे. आणलेलं जे लिंबू आहे हे स्वतःवरून 7 वेळा उतरवायचं आहे. पतीला त्रास होतोय, पतीवरून उतरवा. मुलांना त्रास होतोय, मुलांवरून उतरवा. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीवरून 7 वेळा लिंबू उतरवायचं आहे. आता हे लिंबू 7 वेळा उतरवल्यानंतर घरातल्या 4ही कोपऱ्यांना ते स्पर्श करायचं, टच करायचं. जस्ट लिंबू घरातल्या 4 कोपऱ्यांना टच करायचं, घराच्या बाहेर यायचं आणि जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजावरून सुद्धा ते 7 वेळा उतरवायचं. आता हे लिंबू एका काळ्या कापडामध्ये बांधायचं. काळ्या रंगाचं कापड घ्या, त्याच्यामध्ये हे लिंबू ठेवा, त्या कापडाला गाठ मारा. आता हे लिंबू काळ्या कापडात घट्ट बांधल्यानंतर तुम्हाला ते कमीत कमी एक 7 दिवस आपल्यासोबत ठेवायचं आहे. किती? 7 दिवस. झोपताना ते उशीखाली ठेवा, कुठेतरी बाहेर पडताय तेव्हा ते तुमच्या खिचात ठेवा. घरात आहात, साडी घालताय, साडीला बांधा. खिचा आहे तर खिचात किंवा ट्रॅक असेल ट्रॅकमध्ये घाला, जसं तुम्हाला जमेल तसं. पण ते लिंबू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवा. बघा, सलग 7 दिवस हे लिंबू सोबत ठेवल्यानंतर 8व्या दिवशी शनिवारी हा उपाय करताय. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, किती? 7 दिवस पूर्ण होतात. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो 8वा दिवस आहे त्या 8व्या दिवशी तुम्हाला कुठेही, जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे. महादेवांचं मंदिर नसेल, आपल्या दारामध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा तुळस असेल तर तिथे कुठेही तुम्हाला एक शिवलिंग तयार करायचं आहे. बघा, एक शिवलिंग तयार करायचं आहे. आता हे लिंबू तुम्हाला मध्ये कट करायचं आहे, 2 भाग. 7 दिवस सोबत ठेवलेलं हे लिंबू तुम्हाला मध्यभागी कट करायचं आहे. लिंबाचे 2ही भाग तुम्हाला 2 हातांमध्ये घ्यायचे आहेत. एक या भागात घ्यायचा आणि एक या हातामध्ये घ्यायचा. 2ही हातांमध्ये लिंबाचे 2 भाग घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा जो शत्रू असेल, जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तर त्यासाठी एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र खूप सोपा आहे पण खूप पॉवरफुल आहे. व्यवस्थित ऐका. ओम नमाय, व्यवस्थित ऐका. ओम नमाय सर्व शत्रू हरण्ये. 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 हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. 21 वेळा तरी हा मंत्र म्हणा. आता 21 वेळा मंत्र म्हटल्यानंतर जर तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेला असाल तर तिथे, किंवा घरी शिवलिंग बनवलं असेल तर तिथे महादेवांच्या पिंडीवरती 2ही लिंबू जे आहेत हे पिळा. लिंबू असा हातामध्ये घट्ट पकडा, त्यातला जो रस आहे तो महादेवांच्या पिंडीवरती पूर्ण गळून जाणार. म्हणजे महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला
ते लिंबाचा रस जो आहे तो अर्पण करायचा आहे. हा उपाय तुम्ही कमीत कमी महिन्यातून एकदा, या महिन्यात मी या शत्रूसाठी, पुढच्या महिन्यात दुसऱ्या शत्रूसाठी, असं प्रत्येक महिन्यातून एकदा तुमचे जेवढे शत्रू असतील त्यांसाठी तुम्ही करू शकता. पण महिन्यातून एकदा एकाच शत्रूसाठी तुम्ही करून बघा. या उपायाने तुम्हाला सतत त्रास देणारा किंवा सतत टार्गेट करणारा, सतत टॉर्चर करणारा, अपमानित करणारा कितीही मोठा शत्रू असेल तो पूर्णतः शमेल. पूर्णतः. लाल किताबमधील हा पहिला उपाय. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तुळशीची वाळलेली काडी, सुकलेली काडी जिला आपण म्हणतो ती. तुळस आपल्या घरात, दारात, जिथे कुठे तुळशीचं रोप असेल तिथे सुकलेली तुळशीची काडी असेल, ती तुळशीची काडी तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आहे. सुकलेली तुळशीची काडी आणि लाल रंगाचा धागा. काय करायचं, आठवड्यातील कुठल्याही दिवशी, शक्यतो गुरुवार नाही तर कुठल्याही दिवशी, देवघराच्या समोर बसा. कुठल्याही वेळात चालेल. देवघराच्या समोर बसा. तुळशीची जी काडी घेतलेली आहे त्या तुळशीच्या काडीला जो धागा घेतला तो 7 वेळा बांधा. एकदा गुंडाळला, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, असं 7 वेळा गुंडाळा. आणि 7व्यांदा त्या तुळशीच्या काडीला ती गाठ मारा. लाल धाग्याची गाठ मारा. ठीक आहे. आता ही वाळलेली काडी लाल धाग्यात बांधल्यानंतर तुम्हाला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. हाताची मूठ बंद करायची आहे. दोनही डोळे बंद करायचे आहेत. जो शत्रू त्रास देतोय, तुम्हाला तुमचा माहिती असणारा नसणारा शत्रू जे असेल, तर तो आयुष्यातून दूर जाण्यासाठी किंवा तो आपल्यासमोर नमता होण्यासाठी, त्याचा त्रास संपवण्यासाठी, जे काही तुमच्यात वाईट आहे ते पूर्णतः नष्ट करण्यासाठी त्या तुळशीच्या काडीमध्ये प्रार्थना करा. आणि त्याच्यानंतर ही वाळलेली तुळशीची काडी कमीत कमी 1.25 महिना आपल्या जवळ ठेवा. आता ही काडी नाजूक आहे, कारण ती पटकन रोज तुम्ही कॅरी केली, जवळ ठेवली तर ती तुटू शकते. मग ही तुळशीची काडी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता. घरातल्या कुठल्याही छान सुरक्षित ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. पण 1.25 महिना तुम्ही असाल तिथल्या आसपासच कुठेतरी 1.25 महिना ती तुळशीची काडी तुम्हाला ठेवायची आहे. 1.25 महिना पूर्ण झाल्यानंतर ही तुळशीची काडी तुम्हाला त्याच तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे. 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला इतका अनुभव येईल की जेवढे लोक त्रास देत होते, घरातले क्लेश होत होते, नजर लावत होते, काहीही समस्या असेल जी त्यात तुम्ही व्यक्त केली होती, ती समस्या त्या 1.25 महिन्यात पूर्णतः संपायला लागेल. सगळं निगेटिव्ह, नकारात्मक सगळं संपून जाणार. खूप म्हणजे खूप साधा उपाय आहे, पण खूप पॉवरफुल उपाय आहे बघा. नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.